नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 4 एप्रिलच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण नवीन फॉर्मॅट केलेला आहे. आपण पीडीएफ जी आहे ती अवेलेबल करून देत आहोत. ओके, जेणेकरून तुम्हाला जर रिव्हिजन वगैरे करायची असेल, एखादा पॉईंट परत बघायचा असेल तर तुम्ही त्या पीडीएफ थ्रू बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक असते, तुम्ही त्याच्यातून ते डाउनलोड करू शकता. जर डाउनलोडिंगला काही प्रॉब्लेम येत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नक्की कमेंट थ्रू कळवत जा. चला भाऊ, आता कालचा क्वेश्चन. खालीपैकी कोणी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? ओके, तर असे विचारलं जाऊ शकतं की कोणाच्या जागी झालेलं आहे, तर डेव्हिड रिचर्डसन यांच्या जागी झालेले आहेत मनू साहनी यांची नेमणूक. ओके, त्यांनी हा जो आहे तो कारभार स्वीकारलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा. आता आयसीसी आलेला आहे, तर आयसीसीचं तुम्हाला फुल फॉर्म माहित पाहिजे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. हेडक्वार्टर जे आहे ते दुबईला आहे. चेअरमन कोण आहेत? तर शशांक मनोहर आहेत. आधीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन होते. आणि आयसीसी बद्दल जर पार्श्वभूमी सांगायची झाली तर त्याची जी स्थापना आहे ती 1909 ला झालेली ॲज अ इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून. 1965 ला नाव चेंज झालं त्याचं आणि इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून झालं. आणि 1989 पासून जे आहे ते आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणून हे नाव पडलेलं आहे. ओके, दिले गेलेलं आहे. 1909, 1965 आणि 1989 असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला सुरुवात करू आता पहिल्या क्वेश्चन पासून. विजया बँक आणि देना बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत झाले? ज्यावेळेला याची न्यूज आलेली होती त्यावेळेला आपण हे घेतलेलंच होतं. तर आता फक्त जे विलिनीकरण एप्रिल पासून चालू झालेलं आहे, मग त्यामुळे हे क्वेश्चन घेतलेलं आहे. एकदम शॉर्टमध्ये आपण बघू. तर बघा, तुम्हाला बँकेची नावं लक्षात ठेवायची आहेत. विजया आणि देना बँकेचं विलिनीकरण झालेलं आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदामध्ये जे आहे ते याचं विलिनीकरण झालेलं आहे. आणि आता या ज्या बँकेच्या शाखा आहेत त्यांचं नामकरण काय होणार आहे? बँक ऑफ बडोदा असं होणार आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. 1 एप्रिल पासून जे आहे ते यांचं इम्प्लिमेंटेशन चालू झालेलं आहे. आता क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे की असं विलिनीकरण जे आहे ते असं का केलं जातं. ओके, जे आपण एनपीए वगैरे पाहिलेलं होतं, तर एनपीए वगैरे जे इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी जे आहेत त्या अशा बँकेचं विलिनीकरण केलं जातं. ओके, आणि आपण आता हे बँक ऑफ बडोदामध्ये जे विलिनीकरण झालं, मग त्याच्यामुळे जो असेट मॅनेजमेंट आहे ते बँक ऑफ बडोदावरती त्याचं बर्डन येऊ नये म्हणून सुद्धा आहे ते बँक ऑफ इंडियाला बँक ऑफ बडोदाला जे आहे ते फंडिंग सुद्धा केलं गेलेलं आहे, जेणेकरून मग त्याचं मर्जिंगची जी प्रोसेस आहे ती स्मूथपणे होईल. बघू नेक्स्ट. कोणत्या राज्यातील कंदमाल हळदीला विशिष्ट भौगोलिक संकेतांक म्हणजे जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर हे जे कंदमाल हळद आहे, ही जी आहे ही हळद ओडिसामध्ये आहे. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. ओके, जीआय टॅग म्हणजे काय की ज्योग्राफिकल इंडिकेशन, एखाद्या भौगोलिक ठिकाणच्या त्या वस्तूला जे आहे तर तिला एक आयडेंटिफिकेशन म्हणून ओळखलं जातं तिथे. आणि अशा ज्या वस्तू असतात त्यांना जीआय टॅग प्राप्त होतं. आपण बऱ्याच गोष्टी होत्या, बिहारचा सिलाव खाजा आहे. ओके, अशा ज्या गोष्टी होत्या त्या मी दरवेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा नोट करून हे असंच ठेवत जा, कारण ज्या वेळेला तुम्हाला असं जोड्या लावायला येऊ शकतं की एका ठिकाणी ती वस्तू आणि त्याचं ठिकाण, येणाऱ्या एक्झाममध्ये तर तुम्हाला असे क्वेश्चन बघायला मिळतील. कारण यावर्षी खूप साऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांना जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. पुढे आणखीन बघू आपण, जीआय टॅगच्या रिलेटेड आहेच. तर बघा, आता ओडिसाचं वर्णन आलेलं आहे. तर ओडिसाविषयी बघा मॅपमध्ये, तर सीएम नवीन पटनाईक आहेत, गव्हर्नर आहेत ते गणेशी लाल आहेत. आणि इथे दिलेलंच आहे तुमच्यासाठी म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॉफी प्रकाराला जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. तर ते विचारलेलं आहे की कोणत्या खालीलपैकी कॉफी प्रकाराला जीआय टॅग प्राप्त झाला नाही? ओके, नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, कुर्ग अरेबिका कॉफी, वायनात रोबेस्टा कॉफी, चिकमगालूर अरेबिका कॉफी किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे वरचे जे 3 आहेत त्या तिन्हींना सुद्धा जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. 5 कॉफी प्रकारांना जो आहे तो जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. ओके,
म्हणजे हे पण बघा तुम्हाला माहित पाहिजे. आता हे कुठे आहेत काय आहेत तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर बघा इथे पुढे इथे तुम्हाला जे आहे ते त्यांचं कुठे आढळले जाते हे ते दिलेलं आहे. तर हे जे आहे कुर्ग अरेबिका कॉफी जे आहे कर्नाटक राज्याच्या कोडागू जिल्ह्यामध्ये आहे. वायनाड रोबस्टा जे आहे ते पश्चिम घाटाच्या वायनाडमध्ये आहे. त्यानंतर चिकमगलारू जी आहे ती कर्नाटकच्या चिकमगलागूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर ह्या ज्या आहे ते तुम्ही पूर्ण नोट करून ठेवा, कारण असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणती कुठे आहे ती आढळली जाते. अराकू व्हॅली आहे अरेबिका कॉफी आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये आढळते आणि ओडिसाच्या कोरापूट जिल्ह्यामध्ये आढळते. तुम्हाला हे जोड्या लावायला नक्की येणाऱ्या एक्झाममध्ये मेन्समध्ये तुम्हाला याचा क्वेश्चन बघायला मिळू शकतो आणि जर तुम्हाला तलाठी वगैरे करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. बघू पुढे, खालीपैकी कोणी बहरीन ग्रांप्री 2019 जिंकली? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्हाला इमेजवरूनच कळेल. तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॅमिल्टन. ओके, लुईस हॅमिल्टन जो आहे, तुम्हाला हा ड्रायव्हर आहे कोणत्या गाडीचा आहे हे सुद्धा माहित पाहिजे. हा मर्सिडीजचा ड्रायव्हर आहे. तर याने जे आहे ती ही 2019 बहरीन ग्रँड प्रिक्स जी आहे ती जिंकलेली आहे. ओके, 2 नंबरला जो आहे तो ओल्टेरी बोटास होता आणि 3 नंबरला लेक्लर होता. थोडंसं या गाडीचा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे हे जे होतं ते 3rd नंबरलाच डायरेक्ट गेला. ओके, फर्स्ट हॅमिल्टन, सेकंड ओल्टेरी आणि थर्ड चार्ल्स लेक्लर. बघू पुढे, एशियन एअरगन चॅम्पियनशिप. तर बघा एशियन एअरगन चॅम्पियनशिप मध्ये जे आहे ते भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे बघा लास्टच्या दिवशी सुद्धा 5 सुवर्ण पदकांची कमाई केलेली आहे भारताने. आणि या स्पर्धेमध्ये जे आहे ते भारताने एकूण पदके जे आहेत ते 25 पदके मिळवलेली आहेत. त्यामध्ये 16 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत, 4 ब्रॉन्झ आहेत. ओके, भारतीय नेमबाज जे आहे ते आता संयुक्त अरब अमिरात UAE येथे होणाऱ्या जागतिक शॉटगन वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत. आणि ही जी होती एशियन एअरगन चॅम्पियनशिप, लोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तायुन सिटी, चायनीज तायपी. ओके, हे जस्ट तुम्ही लोकेशन पण नोट करून ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो. लक्षात ठेवा 25 पदके, 16 सुवर्ण, 5 रौप्य, 4 ब्रॉन्झ. आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन ऑफ द डे असणार आहे, 12व्या एशियन एअरगन चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती पदके कमवली. ओके, आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही याला लाईक कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.